जय भीम। शनिवार दिनांक 27 सप्टेंबर 2025 सम्राट वाचनमध्ये हा पहिला लेख आहे। लेखाचं शीर्षक आहे नवरंग उधळणाऱ्या हिंदुस्थानी महिलांसाठी राजमाता जिजाऊ। सिंदखेडचे जिल्हा बुलढाणा लखुजी जाधव व म्हाळसाबाई यांच्या पोटी जिजाबाईने 12 जानेवारी 1598 रोजी जन्म घेतला। तिचा विवाह शहाजीराजे यांच्याशी 1605 मध्ये झाला। जिजाऊंना 6 कन्या व 2 पुत्र अशी एकूण 8 अपत्ये झाली, त्यातील 4 दगावली। 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊने शिवाजीला जन्म दिला। हेच शिवाजी पुढे मराठी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज झाले। थोरला पुत्र संभाजी हा शहाजी राजाजवळ वाढला, तर शिवाजीची संपूर्ण जबाबदारी जिजाऊवर होती। याच शिवबाला राजमाता जिजाऊने मोठ्या कष्टाने व स्वाभिमानाने घडविले। शिवरायांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली, पराक्रमाच्या गोष्टी सांगितल्या व राज्यकारभाराचे व राजनीतीचे धडेही शिकविले। जिजाऊंनी दिलेल्या या संस्कारामुळेच शिवाजी राजे घडले। समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले। शिवरायांच्या शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर जिजाऊंनी स्वतः बारकाईने लक्ष दिले। शहाजी राजांची कैद व सुटका, अफजल खानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगात शिवाजी राजांना जिजाऊंचे मार्गदर्शन लाभले। शिवाजी महाराज मोठ्या मोहिमावर असताना खुद्द राजमाता जिजाऊ राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवीत असत। आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत, सदरेवर बसून स्वतः तंटे सोडवत। शहाजी राजे बंगळुरात वास्तव्याला असताना शिवाजी राजांच्या आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाऊने मोठ्या कौशल्याने पेलली। खलबतात व सल्लामसलतीत जिजाऊ भाग घेत असत। शिवरायांच्या गैरहजेरीत संपूर्ण राज्याची जबाबदारी पेलत असत। शिवराज्याभिषेकानंतर अवघ्या 12 दिवसांनी 17 जून 1674 रोजी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाळ या गावी जिजाऊचे वृद्धापकाळाने निधन झाले। त्यांच्या मनात असलेली मराठी साम्राज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा सत्वगुणांचे बाळकडू राजमाता जिजाऊंनीच दिले। हे नवरंग उधळणाऱ्या हिंदुस्थानी स्त्रियांनो, आपल्या मुलांना असे घडवा व देशाचा इतिहास घडवा। पण अशा पराक्रमी माता आज आहेतच कुठे? 22 प्रतिज्ञा। भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी असूनही जे नवरात्रीचे घट बसवतात, दुर्गाबाई अंबाबाईची पूजा अथवा उपासना करतात किंवा देवांना देवींना मानतात अथवा त्यांची उपासना करतात, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची गद्दारी करीत आहेत। डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा अशा हरामखोर आपल्या लोकांसाठी प्रसिद्ध करीत आहोत। नंबर 1, मी ब्रह्म विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही। नंबर 2, मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही। 3, मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही। 4, देवाने अवतार घेतला यावर माझा विश्वास नाही। 5, बुद्ध हा विष्णूचा अवतार होय हा खोटा आणि खोडचळ प्रचार आहे असे मी मानतो। 6, मी श्राद्ध पक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही। 7, मी बुद्ध धम्माविरुद्ध कोणतेही आचरण करणार नाही। 8, कोणतेही क्रियाक्रम ब्राह्मणांच्या हातून करून घेणार नाही। 9, सर्व मनुष्य मात्र समान आहेत असे मी मानतो। 10, मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन। 11, मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन। 12, तथागताने सांगितलेल्या 10 पारमिता मी पाळीन। 13, मी सर्व प्राणी मात्रावर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन। 14, मी चोरी करणार नाही। 15, मी व्यभिचार करणार नाही। 16, मी खोटे बोलणार नाही। 17, मी दारू पिणार नाही। 18, ज्ञान म्हणजे प्रज्ञाशील करुणा या बुद्ध धम्माच्या 3 तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन। 19, माझ्या जुन्या मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्यमात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करतो व बुद्ध धम्माचा स्वीकार करतो। 20, हा सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे। 21, आज माझा नवा जन्म होत आहे अशी मी मानतो। आणि 22, इतप्पर मी बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो। या ठिकाणी हा लेख संपलेला आहे। माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। जय भीम, जय भारत, जय बुद्धभूमी।